आज गोदाकाठचं गाव तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपुरी या गावामध्ये बहुसंख्य शेकडो शेतकऱ्यांनी जे आता महापूर गोदावरीला आला होता त्या महापुरामुळं शेकडो हेक्टर जमीन जी गोदाकाठच्या शेतकऱ्यांची गेलेली आहे त्या संदर्भात पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. नेमकं हे आमरण उपोषण कशासाठी आहे ते शेतकऱ्यांना आपण विचारूया. ते आंदोलन काय म्हणून काय नियोजन आहे, शासनाकडून तुमची काय मागणी आहे? आता झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आला होता. त्या महापुरामध्ये पुरुषोत्तमपुरी येथील अंदाजे 400 ते 450 एकर जमीन पुराने बाधित झालेली आहे. तर या पुराने बाधित झालेल्या शेतीचे शासनाने वेगळे पंचनामे करून अतिवृष्टीचे निकष न लावता या पूरबाधित शेतकऱ्यांना वेगळे निकष लावून त्यांना नुकसान भरपाई द्यावी. अतिवृष्टीचे निकष हे हेक्टरी 8,500 आहेत, परंतु 8,500 रुपये हे पूरबाधित शेतकऱ्यांना देणं म्हणजे त्यांची निव्वळ चेष्टा करणं आहे. तर येथील शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की पुराने बाधित झालेले जे शेतकरी आहेत त्यांना हेक्टरी 1.5 लाखाची नुकसान भरपाई द्यावी. तसेच दरवर्षी पुराने जी शेती बाधित होती ती शेती शासनाने भूसंपादन करून त्यांना त्याचा वेगळा माव्याचा द्यावा अशी या सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे. या शेतकऱ्यांच्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण शासनापर्यंत जाऊ द्यावे ही अशी सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे.